जय शिवराय मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आहे आता आमच्या गावाला इचलकरंजीला आलेलो देवदर्शनासाठी। तर आपली तुम्ही सिरीज पाहतच असाल। आपण मुंबई ते CST ते आपण कोल्हापूर प्रवास केला की मामीच्या घरी होतो आमच्या गावाला। तर इथे माझ्या मामीच्या भाचीचं लग्न होतं। तर लग्न समारंभ तर अजून टाईम आहे, 24 का 25 तारखेला लग्न आहे फेब्रुवारीला। पण त्याच्या अगोदर आहे ना एक मुहूर्तमेढ म्हणून कार्यक्रम असतो, लग्नाच्या आधी करतात, म्हणजे तिथून मुहूर्तांना सुरुवात होते। तर पहिला मुहूर्त असतो तो मुहूर्तमेढ करायचा। तर आज तो मुहूर्तमेढ आहे। ती मुहूर्तमेढ कशी करतात, कशा प्रकारे करतात आणि का करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। ॲक्च्युली आता मला लेट झालं यायला, इथून घरापासून ती वरात गेली तिथे, म्हणजे घरापासून ते वाजत घेऊन जातात त्या झाडापर्यंत, ते मला घेता नाही आलं। पण आता तिथून घरापर्यंत येईपर्यंत कशा प्रकारे काय काय पूजा केली, परत कोणत्या झाडाची फांदी आपण आणून इथे आपल्या घराजवळ लावली, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। आणि ते कशासाठी करतात ते आपण आता माझ्या मामीला विचारूया। तर मंडळी, आपण आता पाहतोय की आपण मुहूर्तमेढ म्हणजे काय असतं। तर ही समोर माझी मामी आहे आणि जिचं लग्न आहे अश्विनी, ती ते किती 24 तारखेला लग्न आहे ना तुझं? 27 तारखेला, आज 24 तारीख आहे। तर मी नाही आहे, मी असतो तर तुझं व्हिडिओ पण लग्नाचं पण शूट केलं असतं। पण आता मी योगायोगाने आता इथे आलोय गावाला, तर मला मुहूर्तमेढ बघायला मिळाली काय असते। माझ्या लग्नात पण केलेली, पण मला आठवत नाही एवढी काय असते ती। आता पण तुझ्या लग्नामध्ये आता ती मुहूर्तमेढ काय असते ते पाहिली। फक्त आता आपल्या प्रेक्षकांना म्हणजे कळलं पाहिजे मुहूर्तमेढ का करतात, कशासाठी करतात। आणि आपण आता ते झाडाची फांदी वगैरे तोडून आणली, तर ती कोणत्या झाडाची फांदी असते आणि कशासाठी घराजवळ लावतात, तर त्याबद्दल थोडंफार सविस्तर सांगितलं तर बरं होईल। तर मामी, काय असतं जरा सांगाल? मुहूर्तमेढ म्हणजे आपण जी लग्नाची सुरुवात करते ती मुहूर्तापासून असते, म्हणून ही मुहूर्तमेढ रोवली जाते। मुहूर्तमेढ रोवण्याचं एक पारंपरिक म्हणजे हे घालून दिलेलं आहे, पारंपरिक हे आहे, रीत आहे, ती निभावूनच मग पुढचे आपल्याला कार्यक्रम करता येतात। त्यासाठी की नाही पहिला आपण म्हणजे उंबराचं झाड आणि बनीचं झाड त्याच्यामध्ये यूज केलं जातं आणि त्याची पूजा करून रीतसर त्याची झाडाची परवानगी घेऊन मगच त्याची फांदी कट करून आपण आणून ते आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या पाशी आपण लावू शकतो। घर आहे, आता मंडप बिड्डम काय नाही घातलाय तुम्ही बघू शकता। आता मंडप का नाही घातलाय लग्नाच्या घरात ते तुम्हाला आता नंतर सांगेन। माहेर गणेशरावांचं नाव घेते। काय झालं माहिती एवढं गणेशरावांचं म्हटलं झालं। तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खूण, दत्तात्रय रावांचं नाव घेते, कवड्यांची सूट। अरे नाव घेतो पहिला 1 बॉटल 2 ग्लास, राणी आमची फर्स्ट क्लास।
आता घ्यायलाच पाहिजे. घ्या लवकर घ्या. मोठ्यानं पहिला हे अमर समोर देवळी त्यात होतं पुस्तक मी बसलो वाचत राणी आली नाचत. आमचे सोडायचे राणी घे काका डान्स करत. हा आठवतंय का नाही? इथं आहे नंबर नाही काय ग बाई आता कपडे घेतले की जावाय घेतलं पटपट. तुम्हाला काय झालंय? आवर की बाई लवकर. खंडात खंड आशिया खंडात कितीतरी देश, कितीतरी देशांमध्ये भारत हा देश, भारत देशामध्ये कितीतरी राज्य, कितीतरी राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये कितीतरी जिल्हे, कितीतरी जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यात कितीतरी गावांमध्ये इचलकरंजी हे गाव, इचलकरंजी गावात कितीतरी चौक, कितीतरी चौकांमध्ये वेतापेठ चौकात दुमजली माडी, दुमजलीवर घातली वाळत साडी. पुढे केलं मी अंडे काढलो साडीवर घातली वाळत साडी. 22 वर्षांपूर्वी होती आई बाबांसाठी तानी. 22 वर्षानंतर पूर्वी 19 डिसेंबर 2000 रोजी झाली दत्तात्रेयरावांची राणी. तर इथे आपल्यासोबत आहेत माझ्या मामीचे भाऊ गणेश भाऊ. तर त्यांच्या मुलीचं तर लग्न आहे अश्विनी म्हणून. आपण मगाशी तिला व्हिडिओमध्ये पाहिली असेल. तर काकी थोडक्यात सांगा फक्त. आपण आता ही मुहूर्तमेढ केली बरोबर. आता 27 तारखेला लग्न आहे, 24 तारीख आहे, फक्त 3च दिवस राहिलेत. तर इथे घराच्या बाहेर तुम्ही पाहिलं तर काय मांडव वगैरे दिसत नाही. तर मांडव वगैरे का नाही घातला थोडक्यात लगेच 2 मिनिटात. परंपरा आहे ते पहिल्यापासून मुहूर्तमेढ लावल्याशिवाय मांडवाला परवानगी. अच्छा, आता आपण हे केलं ते मुहूर्तमेढ त्याच्यानंतर मांडव घालायला सुरुवात करतात. ओके, तर थोडक्यात आता मांडव घाला आलाय तर हे बांधल्यानंतर आपण मांडव घालायला सुरुवात करतो. ओके ठीक. तर आपण आता जी मुहूर्तमेढ बघणार आहोत ती यांची बघणार आहोत. माझ्या मामीची भाची आहे. नाव काय तुझं? अश्विनी. कधी आहे लग्न? 27 फेब्रुवारी. ठीक आहे. बाकी आनंदात ना एकदम ठीक आहे. सारखं म्हणजे जी आपण हळद ओढतो ते पारंपरिक जात्याच्या पद्धती जात्यावरच आम्ही बघितलं आता तू जातीचं पूजा वगैरे करत होता, व्हिडिओ वगैरे मांडले त्याबद्दल काय जाते. ते पण पारंपरिक आपल्याला पूर्वजांनी रीत एक करून ठेवलेली आहे. तीच हळद पोरगीला म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांना ती पहिला मानापानाची असते. तीच हळद पहिल्यांदा लावली जाते. आणि परत मग आता कसं ह्याचं युग आहे त्यामुळं म्हणजे बाहेरून पण वापरली जाते पण मेन मान हा याच हळदीचा असतो. ओके, म्हणजे आता ते दळाची हळद तिथे त्यात बारीक करायची नंतर ती हळदीला लावायची. नवरीला किंवा नवरीला वगैरे काय किंवा नवरा असू दे त्यांना वापरते. ओके. बाळाच्या हळदीसाठी बाळाच्या हळदीसाठी गणपती देवासाठी यावं बाळाच्या
अश्विनी बाळाच्या हळदीसाठी काळी सांगुनी द्यावी, काळी सांगुनी दाढी एल्लम्मा देवाला, देवाला मूळ चिठ्ठी एल्लम्मा देवाला, देवाला मूळ चिठ्ठी याव बाळाच्या हळदीसाठी. खूप छान दिसतात अश्विनी तुम्ही, पण मामी तुम्ही त्यांच्यापेक्षा सुंदर दिसतात. चला ठीक आहे, तुला कॉंग्रॅच्युलेशन. ओके, थँक्यू एवढी छान माहिती सांगितल्याबद्दल. तर मंडळी, तुम्ही पाहिलं मुहूर्तमेढ कशा प्रकारे करतात, का करतात, ती सगळं माहिती माझ्या मामीने तुम्हाला सांगितली असेल. तर कार्यक्रम हा मुहूर्तमेढचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. तर हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो. हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.